नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं किमान कायदा शेड्यूल 10 या दृष्टीनं जो निवाडा अत्यंत महत्वाचा ठरू शकतो, हा महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांचा तो निवाडा तयार झाला आहे, अशा पद्धतीच्या बातम्या आज वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांना 10 जानेवारीपर्यंत, म्हणजे आज 8, 9 आणि 10 या 3 दिवसामध्ये तो निवाडा द्यायचा आहे. ते 10 तारखेपर्यंत थांबतात की आज आणि उद्या तो निवाडा देतात याबद्दलची उत्सुकता सगळ्यांना असेल. परंतु दैनिक लोकसत्तानं फार इंटरेस्टिंग बातमी प्रकाशित केलेली आहे आणि त्या बातमीमध्ये जे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने काही गोष्टी या सर्वसाधारणपणे ज्याला आपण इंग्रजीमध्ये गेसवर्क म्हणतो तसं असू शकतो. आपण सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा कुठल्याही क्वाशी ज्युडिशियल संस्था ज्या असतात त्याच्या संभावित निकालाचं विश्लेषण करू शकतो, परंतु त्यातनं कुठेही असा प्रयत्न केला नाही पाहिजे की त्यांच्या निकालातनं ते कुठेतरी बायस आहेत किंवा त्यांचा कुठल्या तरी एका पक्षाकडे झुकाव आहे अशा पद्धतीनं आपण म्हणू. हे खरंच आहे की देश स्वतंत्र झाल्यानंतर घटनात्मक पदावरती बसलेले, मग ते राज्यपाल असतील किंवा विविध राज्य विधिमंडळाचे अध्यक्ष असतील, ते घटनेला अनुसरून वागलेले नाहीत. सो मुद्दा क्रमांक 1, श्री राहुल नार्वेकर यांचा जो निवाडा आहे तो तयार झालेला असावा. कारण तो तयार झाला नसेल तर मग, कारण एकतर दोन्ही पक्षाच्या वतीनं वेगवेगळे मुद्दे मांडले गेलेले आहेत. विशेषतः एकनाथ शिंदे यांचं मत असं आहे की त्यांनी बंड केलेला आहे, पक्ष फोडलेला नाही. उद्धव ठाकरे यांचं असं मत आहे की पक्ष फोडलेला आहे, त्यांनी पक्षाच्या विहित घटनेच्या विरोधात वर्तन केलेलं आहे. आणि या ठिकाणी कायद्याच्या दृष्टीनं आपण जर नीट लक्षात घेतलं, हा निवाडा यासाठी महत्वाचा आहे की दिवंगत राजीव गांधी आणि दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय लोकशाही व्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी जो पक्षांतरबंदी कायदा आणलेला होता, त्या कायद्यामधल्या ज्या त्रुटी आहेत, मी त्याला ग्रे एरिया असा शब्द अनेक वेळेला वापरलेला आहे, त्या त्रुटीचा उहापोह आणि अंतिम निकाल हा राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रच नाही तर देशाच्या दृष्टीनं पक्षांतरबंदी कायदा याचा निवाडा लागण्याच्या दृष्टीनं राहुल नार्वेकर यांचा निकाल महत्वाचा आहे. आता लोकसत्ताच्या बातमीमध्ये जे म्हटलेलं आहे ते यासाठी महत्वाचं आहे की त्या बातमीत असं म्हटलं की राहुल नार्वेकर यांचा निकालाचा ड्राफ्ट तयार आहे आणि कायदेशीर तज्ज्ञांचं मत घेण्यासाठी तो दिल्लीला पाठवलेला आहे. आता दिल्लीला पाठवलाय म्हणजे श्री अमित शहा किंवा श्री नरेंद्र मोदी यांना तो दाखवण्यासाठी पाठवलेला आहे असं अजिबात नाही, असं मानण्याचंही काही कारण नाही. दिल्लीमध्ये जे कायदेशीर तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे तो ड्राफ्ट पाठवलेला आहे. आणि त्याच बातमीत पुढे असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगानं श्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी निवाडा देत असताना जी ट्रिपल टेस्ट वापरली, त्या ट्रिपल टेस्टचा इथे आधार घेतला जाऊ शकतो. ती ट्रिपल टेस्ट काय आहे तर विधिमंडळ पक्षामध्ये, विधिमंडळ पक्षाच्या बाहेर राजकीय पक्षामध्ये कोणाचं वर्चस्व आहे आणि जे पक्षाचे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये मानणारा वर्ग कोणाचा आहे. आता या ट्रिपल टेस्टच्या आधारावरती ज्यावेळेला निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण सुनावणीला गेलं, त्यातल्या ट्रिपल टेस्टपैकी 2च गोष्टीचा आधार निवडणूक आयोगानं घेतला होता. एक आधार असा होता की विधिमंडळ पक्षामध्ये जे बहुमत आहे ते कोणाचं आहे, आणि दुसरा आधार असा होता की विधिमंडळ पक्ष आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे सदस्य आहेत त्या सदस्यांना मिळालेल्या मताची गोळाबेरीज ती पाहता या सदस्यांचं जे मत आहे ते त्यांना मत देणाऱ्या मंडळींचं मत आहे असं गृहीत धरून हा निवाडा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेलेला होता. आणि म्हणूनच हा ड्राफ्ट दिल्लीला जाणं हे अनेक अर्थांनी महत्वाचं आहे. जर निवडणूक आयोगाच्या पूर्वीच्या निकालाचा आधार घेतला गेला, कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की पूर्वी काय निवाडा दिलेला आहे याबद्दलचा तुम्ही आधार घ्यायचा नाही. परंतु त्यातली अडचण पण हीच आहे की सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या स्वतंत्र इतिहासामध्ये, स्वतंत्र राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा एका अध्यक्षाला सांगितलेलं आहे की तुम्ही राजकीय पक्ष कोणता याबद्दलचा निवाडा करा. सो एनीबडी कॅन इमॅजिन की असा निवाडा करायचा असेल तर तुम्हाला 2-3 गोष्टीचा आधार घ्यावा लागेल. एक, त्या राजकीय पक्षाची घटना कोणती आहे. 2, त्या पक्षामध्ये जी फूट पडलेली आहे ती फूट जेव्हा पडली त्यावेळेला कोणाचं बळ कोणाकडे होतं. परंतु याबद्दलच्या ज्या गाईडलाईन सर्वोच्च न्यायालयाने घालून दिल्या त्याच्यामध्ये ज्या 2 गोष्टी आहेत, एक, पूर्वीचा निवाडा वापरायचा नाही, आणि 2, राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा अधिक प्रबळ आहे हे गृहीतक तुम्ही मान्य करायचं. आणि म्हणूनच राहुल नार्वेकर यांनी हा ड्राफ्ट दिल्लीला पाठवलेला असावा
की एकदा का निवडणूक आयोगाच्या निकालाप्रमाणे राहुल नार्वेकर यांनी हे ठरवलं की ज्या दिवशी फूट पडली त्या दिवशी राजकीय पक्ष कोणता होता, तर मग अनेक प्रश्नांचा गुंता संपतो. त्यांनी जर हे मानलं की राजकीय पक्ष श्री उद्धव ठाकरे यांचा होता, तर महाराष्ट्रामध्ये मोठं राजकीय वादळ येईल. कारण तो राजकीय पक्ष एकदा उद्धव ठाकरे यांना दिला की मग उद्धव ठाकरे यांच्याकडनं काढून घेतलेलं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे यांच्याकडे राहणार नाही. म्हणजे सरकार संपुष्टात येईल. आणि असं जर झालं तर मग त्याचे मोठे राजकीय परिणाम होतील, प्रशासकीय परिणाम हे होतील की ऑब्व्हियसली मुख्यमंत्री अपात्र ठरतील. ते अपात्र ठरले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर जरीही श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले असले की त्यांना विधान परिषदेतून आम्ही सदस्यत्व देऊन त्यांचं पुन्हा मुख्यमंत्रीपद कायम ठेवू, ते एवढं सहज सोपं नाहीये. आणि या सगळ्या प्रश्नाचा गुंता मिटवत असताना जर नेमका उलटा निर्णय श्री राहुल नार्वेकर यांनी दिला तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक नवं कायदेशीर वावटळ येईल. एक वावटळ या अर्थाने की लगोलग लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या केसचा तडा लावावा अशा पद्धतीचा प्राधान्यक्रम असणार नाही. त्यामुळे तीच एक गोष्ट राहुल नार्वेकर यांच्या निकालाच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जाईल. जर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा निवाडा आला तर मग अनेक प्रश्नांचे गुंते संपतात. त्यातनं एक स्पष्ट होईल की एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे. दोन, हे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे अशा पद्धतीचा जो प्रचाराचा भाग सुरू होता तो भाग संपून जाईल. हे घटनेनं मान्य केलेलं सरकार आहे अशा पद्धतीचा प्रचार हे एकनाथ शिंदे आणि त्यांची मंडळी करू शकतात. परंतु जर सरकार अपात्र ठरवलं तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल. कारण महाराष्ट्रात यापूर्वी असं घडलेलं नाही की मुख्यमंत्र्यांनाच अध्यक्षांनी अपात्र ठरवलेलं आहे. आता हा ड्राफ्ट दिल्लीला गेला याचा अर्थ दुसरा असाही होतो की राहुल नार्वेकर यांनी हा जो कायद्याचा कीस पाडून जो काही निवाडा तयार केला असेल त्याच्यामध्ये जे जे काही आधार घेतले असतील त्या आधाराच्या आधारावरती त्यांनी निकाल दिल्यानंतर दोन्ही गट जो विरोधात गेलेला निवाडा आहे तो गट हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणारच आहे. आणि तिथे गेल्यानंतर या निवाड्याचे खूप सारे अर्थ त्यांनी राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या निकालाचा आधार या सगळ्यांचा कीस पडणार आहे. आणि भविष्यामध्ये राहुल नार्वेकर यांच्या विरोधामध्ये जसे पूर्वी काही ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढलेत तसे ताशेरे ओढले जाऊ शकतात की जे त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने सुद्धा त्यांची प्रतिमा म्हणून त्यांच्यासाठी अवघड गोष्ट असणार आहे. आता हा निवाडा वगैरे सगळ्या बाजूला गोष्टी ठेवू, महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टीचे राजकीय अर्थ काय होतात. काहीही जरी निवाडा आला तरी सर्वसाधारणपणे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही जी तोडफोड केली गेलेली आहे त्याला अजूनही अनुकूल असा प्रतिसाद मिळालेला नाही. हे खरंच आहे की श्री उद्धव ठाकरे यांनी 2019ला जो राजकीय निर्णय घेतला आणि सत्ता स्थापना केली त्याच वेळेला खरं तर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण आणि राजकीय संस्कृती बिघडायला सुरुवात झालेली होती. परंतु त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मधल्या 2 वर्षाच्या उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये त्यांनी जो कथित कोविड मॅनेजमेंटचा खूप उत्तम असा नजारा देशाला सादर केला, त्यानंतर श्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची एक सहानुभूती तयार झालेली होती. आणि मग थेटपणे त्यांचं सरकार पाडण्यासाठी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं कृती केली ती महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेली नाही. आणि म्हणूनच श्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा काहीही निवाडा आला तरी या सगळ्या घटनेचं राजकीय भांडवल हे लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा श्री उद्धव ठाकरे आणि त्यांची मंडळी करताना दिसू शकतात. जर उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती अजूनही कायम असेल तर ती प्रत्यक्ष मतपेटीत येईल आणि त्याचा थेट फटका उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून जे खासदार लोकसभा निवडणुकीमध्ये धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढणार आहेत त्यांना बसू शकतो. आणि म्हणूनच ही एक चर्चा आहे की त्यांच्या मनामध्ये चलबिचल आहे की आपण थेट उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतलेल्या धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक न लढता ती कमळ या चिन्हावरती लढावी. आणि मग त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आणि म्हणून या राहुल नार्वेकर यांच्या निकालाचे जसे कायदेशीर महत्वाचे अर्थ आहेत त्याहून अधिक हे महाराष्ट्राच्या पुढच्या आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीनं राजकीय अर्थ खूप अधिक आहे. जर एकनाथ शिंदे हे अपात्र ठरले तर भारतीय जनता पार्टीने त्यांचा हात सोडून दिला आणि त्यांचा वापर करून घेतला अशा पद्धतीचं परसेप्शन तयार होईल जे भारतीय जनता पार्टीला परवडणार नाहीये. जर उद्धव ठाकरे यांना पात्र ठरवलं तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूतीमध्ये आणखी थोडीशी वाढ होऊ शकते, तेही भारतीय जनता पार्टीला परवडणार नाहीये.
जर राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना अपात्र नाही ठरवलं तर त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेच्या दृष्टीनं सुद्धा की जे स्वतः सातत्यानं म्हणतायत की हा निवाडा ऐतिहासिक असणार आहे आणि ते घटना मांडणारे व्यक्ती आहेत, तर त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेला सुद्धा या निवाड्यानं खूप मोठं सकारात्मक नकारात्मक असं एक प्रश्नचिन्ह लागणार. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मतदारांच्या दृष्टीनं पुढचे 2 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्या प्रत्येक घडामोडीचं विश्लेषण आम्ही करत राहू मधल्या ओळीतनं, कारण त्यासाठीच मधली ओळ आहे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, स्पेशली फेसबुकला आहोत, युट्यूबला आहोत, इन्स्टावरती आहोत, ट्विटरवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. हे लाईव्ह आपण करत असताना कुठेही समोर प्रॉम्प्टर वगैरे नसतो. माझ्याकडचे मुद्दे, माझा अभ्यासाचा प्रयत्न यातनं ह्या गोष्टी समोर येतात. तरी सुद्धा बरेचसे मुद्दे सुजितराव राहिलेले असू शकतात. जर तुम्हाला असं वाटलं की ह्यातले काही मुद्दे राहिलेले आहेत तर प्लीज या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते पोस्ट करा. आपण ह्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी सुद्धा या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.